8व्या वेतन आयोगाची चर्चा सुरू असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच DA 50% पार झाला आहे. पण 50% DA झाल्यावर तो मूळ वेतनात विलीन होऊन 0 होतो का? नमस्कार मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या सिरीजमधील भाग 3 मध्ये आज आपण DAचे गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 5व्या आणि 6व्या वेतन आयोगात असा नियम होता की जेव्हा महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचायचा तेव्हा तो मूळ वेतनात बेसिक पे विलीन केला जायचा आणि DA पुन्हा 0 केला जायचा. 7व्या वेतन आयोगात सरकारने हा नियम अनिवार्य ठेवला नव्हता. मात्र 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना हा 50% किंवा त्याहून अधिक झालेला DA मूळ वेतनात कसा जोडला जाईल यावर सर्वांचे लक्ष आहे. समजा तुमचा सध्याचा बेसिक पे 30,000 रुपये आहे आणि DA 50% म्हणजे 15,000 रुपये आहे. जर 50% DA मूळ वेतनात विलीन झाला तर तुमचा नवीन बेसिक पे थेट 45,000 रुपये होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन बेसिक पे वाढल्यामुळे यावर मिळणारा HRA, TA आणि इतर भत्ते सुद्धा आपोआप वाढतील. 8वा वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता पुन्हा 0% वरून मोजायला सुरुवात होईल. महागाईच्या दरावर आधारित दर 6 महिन्यांनी यात 3% ते 4%ची वाढ होत राहील. म्हणजेच तुमचा बेसिक पगार आधीच वाढलेला असेल आणि त्यावर नवीन DA लागू होईल. मग या नवीन वेतनामुळे निवृत्ती वेतनधारक आणि पेन्शनर्सचा पगार किती वाढणार हे जाणून घेण्यासाठी भाग 4 नक्की पहा. ही माहिती तुमच्या सहकारी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.